अकोले विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर आज शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होत असून आज पहाटे 5 वाजल्यापासूनच अकोले तहसील कार्यालयाच्या बाहेर मतमोजणीसाठी जाणाऱ्या कर्मचारी, अधिकारी, पोलीस यांची लगबग पाहायला मिळाली। बाजारतळापासूनच तहसीलकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून तिथे बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे। तर पुढे शाहूनगर कॉर्नर येथेही बॅरिकेडिंग लावून हा रस्ता पूर्णपणे आज बंद ठेवण्यात आला आहे। तर निवडणूक आयोगाने ओळखपत्र असणाऱ्यांना आज प्रवेश दिला जात असल्याने मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी यांची या ठिकाणी कसून चौकशी व तपासणी करण्यात येत होती। त्यानंतरच त्यांना आत सोडण्यात येत होते। सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी होणार असून त्यानंतर मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएमची सुरू होणार आहे। किमान 8:30 वाजेपर्यंत पोस्टल मतांची पहिली आकडेवारी बाहेर येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून अकोलेकर कुणाला कौल देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे नव्हे तर राज्याचे नव्हे जिल्ह्याचे लक्ष या ठिकाणी लागले आहे। अकोलेकर कुणाला कौल देतात, कुणाला आमदार म्हणून विधिमंडळात पाठवतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औचित्याचं ठरणार आहे। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास।